एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे नवीन साल येत आहे, 23ला बाय बाय करायची वेळ आली आहे। त्यामुळे अंकाप्रमाणे राशीप्रमाणे भविष्य सांगायला एस ज्योतिष कट्टाला सुरुवात केली आहे। तर अंक संपल्यावर मी लगेच राशीला सुरुवात करणार आहे कंटिन्यू। पण काल आपल्या राशीमुळे राहिलं आपलं राशी भविष्य आठवड्याचं, जे तुम्हा सगळ्यांना खूप आवडतं। तर आता घेऊन आली आहे मी तुमच्यापाशी की 11 डिसेंबर ते 17 डिसेंबर राशी भविष्य काय आहे, आठवड्याचं राशी भविष्य काय आहे, तुमचे एंजल नंबर काय आहे, ह्याच्यावर उपाय, हे सगळं शुभ रंग, शुभ वार, हे सगळं मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। पण त्याआधी एक सांगायचं आहे की ज्या छोटीशा अशाला ऑफर चालू आहे, वॉटर बॉटलवर ऑफर चालू आहे, त्याचा लाभ घ्या। सगळ्यात जास्त लॉ ऑफ अट्रॅक्शन कशावर काम करतं तर पाण्यावर काम करतं। पाणी बोलतं, पाणी जिवंत असतं, पाण्यावर कुठल्याही अफर्मेशन जातात। म्हणून पाण्याची बॉटल ही प्रत्येकापाशी पाहिजे। नवग्रह चौकी ही आपल्या परिवारात प्रत्येकाकडे पाहिजे, त्याशिवाय नवग्रह खुश होत नाही। त्याचप्रमाणे शुक्रमणी असू दे, लक्ष्मीची पावलं असू, सेलेनाइट प्लेट तुम्ही घेतल्यावर तुम्ही वापरणारी रोजची ब्रेसलेट त्याच्यावर ठेवू शकता, ती चार्ज राहतात। त्यामुळे सेलेनाइट प्लेट सुद्धा प्रत्येकाजवळ हवी आहे। ठीक आहे, माझ्यापाशी पोचायला थोडासा पायराइडचा पिरॅमिड ऑफर चालू आहे, घ्या, बघा, तुम्ही वापरा आणि तुम्हाला तुमची उन्नती कळेल की काय चालू होतं आपल्या जीवनामध्ये। 20 ते 21 दिवसामध्ये तो त्याचे अक्षरशः कधी कधी मी रेकी करताना सुद्धा तुमचे तिकडे फटाफट कामं व्हायला लागतात, ह्याचे अनुभव तुम्हीच मला सगळेजण सांगता। तर या गोष्टी कलियुगामध्ये आपल्याला जर कमीत कमी वेळात जास्तीत जास्त फायदे मिळवायचे असतील, आपल्या ग्रह नक्षत्र ताऱ्यांना खुश करायचं असेल तर आपल्याला हे गरजेचं आहे। त्याचप्रमाणे नवग्रहांची ऑइल सुद्धा मी तयार करत आहे। नवग्रहांच्या किटचा फोटो तुम्हाला आज दिसेल की नवग्रहांना खुश करण्यासाठी सोमवारी कोणतं लावावं, मंगळवारी कोणतं लावावं, या नवग्रहांच्या वाराला कोणतं ऑइल, म्हणजे एक रोल ऑन छोटासा आपण कुठंतरी लावून जावा, म्हणजे त्या ग्रहाची पॉवर आपल्या बरोबर राहते, तेही मी तयार करत आहे। त्याचबरोबर ब्युटी सोप पण मी तुमच्यासाठी तयार करत आहे। त्याचबरोबर आपला ओरा क्लीन राहावा म्हणून पण साबण तयार करत आहे। आणि त्याचबरोबर आपले बिझनेस प्रॉब्लेम असू दे, हेल्थ प्रॉब्लेम असू दे, आपले कोणतेही कोर्ट कचेऱ्यांचे प्रॉब्लेम असू दे, सगळ्यासाठी मी सोप तयार करत आहे। का तर तुम्ही कुठलीही रेमेडी करू नका, तुम्हाला काहीही जमलं नाही तर सकाळी अफर्मेशन मधल्या बॉटलचं पाणी प्या, नवग्रह चौकीचं पूजन करा, नवग्रह तेल हाताला लावा आणि 21 दिवस 41 दिवस ज्या तुमच्या प्रॉब्लेम असतील, आता कोर्ट कचेऱ्या असतील तर त्याला 21 दिवस लावावं लागेल साबण, त्या साबणानं फक्त आंघोळ करा। बस एवढे उपाय तुम्हाला बास आहेत। एवढा पॉवरफुल साबण मी तुमच्यासाठी तयार करत आहे। अर्थातच त्या साबणाची किंमत जास्त असणार आहे, म्हणून तुम्ही जो मागाल त्या प्रकारे मी तुम्हाला तयार करून देणार आहे। साबण मिळायला तुम्हाला 8 ते 10 दिवस जातील जेव्हा तुम्ही मला ऑर्डर द्याल, कारण मी हे साबण ऑलरेडी तयार करून ठेवणार नाहीये, कारण प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे वेगळे असतात। प्रत्येकाच्या जन्माच्या नक्षत्रावर, रेवती असो, आद्रा असो, जी उत्तर भाद्रपद असो, जशी आपल्या जन्माची नक्षत्र आहेत त्या नक्षत्रावर काम करून तो सोप मी तुम्हाला बनवून देणार आहे। पण ब्युटी सोप 1-2 दिवसातच तुमच्यापाशी पोहोचेल। आज कम्युनिटीला टाकलेला आहे, तर बघा, मी स्वतः माझा स्वतःचा ब्युटी सोप तयार केलेला आहे, तो सगळ्यांनी वापरा। हिवाळ्यासाठी खास नाही, सगळ्या स्किनचा अभ्यास करून, सगळा अभ्यास करून तो सोप मी खूप छान तयार केलेला आहे। तर आणि राशीची ब्रेसलेट सगळ्यात महत्वाचं, एवढं जर असेल ना तर तुम्हाला 24 तास उपाय करत बसायचं, काही करायची गरज नाहीये। फक्त पॉझिटिव्ह राहा आणि कोलगेट स्माइल चेहऱ्यावर ठेवा, हसा आणि हसवा, बघा जीवनात किती बदल होत आहेत। ते दुःख आहेतच रे, सगळीकडेच आहेत दुःख, त्यांनाच घेऊन पुढे जायचं। आपल्या आयुष्यातले एक दिवस कमी होतोय, आपण निघालो वरच्या वारीला, तर काय केलं खाली जाताना, ह्याच्यासाठी आनंद भरभरून घ्या। त्याचा पैसा मिळतोय त्याचा उपयोग करून घ्या, जो पैसा आहे त्याच्यापेक्षा डबल कसा मिळेल त्याच्यासाठी कर्म आणि कष्ट भरपूर करा। चला, खूप लेक्चर झालं, आता आपण राशीवर येऊया। तर सगळ्यात पहिली रास आहे मेष रास। तर मेष रास या
आठवड्याला मंगळ त्रास तुम्हाला देईल. मेहनत करा जास्त, कामं करा जास्त. शनिवारी काहीही नवीन करू नका. या आठवड्याच्या शनिवारी कोणतीही गोष्ट तुम्ही नवीन सुरुवात करू नका, नाही तर ती सक्सेस होणार नाही. दिवस कुठलाही असो, तुम्हाला कोणी मुहूर्त दिला असो, काय असो, गाडी घेणं, दुकान चालू करणं, अजून काय, त्या ते शनिवारी करू नका, ते सक्सेस होणार नाही. त्याचप्रमाणे शांत राहा. या आठवड्यामध्ये शांत राहा, हे तुमच्यासाठी खूप आहे. शांत राहून पॉवर मिळवा, स्वतःची एनर्जी वाढवा, हे तुमच्यासाठी अतिशय गरजेचं आहे पुढच्या 2-3 आठवड्यासाठी सुद्धा. घरातली वातावरण नीट राहावं, सगळं आपलं तुमचं जो मंगळाचा त्रास आहे तोही कमी व्हावा, यासाठी पुढं मी सांगत आहे तुम्हाला 2 एंजल नंबर, तर ते 4-4 दिवस वापरायचे आहेत. 8 आणि 7 हे तुमचे एंजल नंबर आहेत. शुक्रवार हा तुमचा वार आहे. पिंक हा तुमचा कलर आहे. गुलाबाच्या फुलावर कापराची वडी ठेवून महादेवांना अर्पण करा, देवळात अर्पण करा. नसेल जमत तर घरातल्या महादेवाच्या पिंडीवर अर्पण केली तरी चालेल. हा उपाय आठवड्यातनं एकदा करा, रोज करा, जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही करू शकता. ओम साईराम. पुढची रास आहे वृषभ रास. तर वृषभ राशीला या आठवड्यामध्ये पैसा वाढणार आहे. व्यापारी वर्ग असेल तर धंदा चांगला होणार आहे, पैसा वाढत राहणार आहे. पण खर्च करू नका, म्हणजे पैसा आलाय म्हणून कुठंतरी उधळायचा, ते सुद्धा गाडी, मोबाईल या गोष्टी थोड्याशा टाळा. या गोष्टी टाळल्या तर ठीक आहे, नंतर पुढे त्रास होणार नाही त्या गोष्टीचा. मन शांत ठेवा, तब्येतीची काळजी घ्या. सर्दी, खोकला, दमावाले जे कोणी आहेत वृषभ राशीचे, त्यांनी या आठवड्यात आपल्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि या सगळ्याची फळं आपल्याला आठवड्याची चांगली मिळावी म्हणून पुढे वापरायचं आहे आपल्याला एंजल नंबर आणि उपाय. तर एंजल नंबर आहे तुमचा 4 आणि 1, वार आहे सोमवार, रंग आहे सफेद. दूध आणि तांदूळ, कच्चं दूध आणि तांदूळ एकत्र करून महादेवाच्या पिंडीवर सोमवार मंगळवार लगेच वाहून टाका. वाहून या, किंवा मंगळवारी व्हा, आज व्हा, संध्याकाळी व्हा, देवळात व्हा, घरात व्हा, कुठेही व्हा, रोज वाहिलं तरी चालेल. तर हाच तुम्हाला या आठवड्याचा उपाय आहे जो तुम्हाला चांगली फळं देणार आहे. ओम साईराम. पुढची रास आहे मिथुन रास. तर मिथुन राशीला यावेळी पेशन्स ठेवायची अतिशय गरज आहे. अशा गोष्टी तुमच्यापाशी घडतील ना की तुम्हाला तिथं बोलावं वाटेल, भांडावं वाटेल, काहीतरी वाटेल. पण असं जर करत गेला तर कुणापाशी अशी लोक आहेत की त्यांच्याशी तुम्ही भांडलात, बोललात तर कोर्ट कचऱ्यांपर्यंत जाऊ शकतं. तर अशा लोकांशी ठेवू नका, कारण आपली वेळ वाईट आहे. निगेटिव्ह बोलणं सोडा. निगेटिव्ह जे विचार तुमच्या डोक्यात चालले त्यामुळे ते आकर्षित होत आहेत आणि ते तुमच्या आयुष्यात घडायला बघत आहेत. त्यामुळे निगेटिव्ह गोष्टी संपूर्ण सोडा. शेवटच्या अशी कामं तुमच्या हातात आता आली आहेत की तुम्हाला वाटतंय ही 99% झाली, पण आता होणंच शक्य नाही, काही नाही, गेलं माझ्या हातातनं काम. हे निगेटिव्ह विचार सोडा, कारण यावेळी इथंच तुम्हाला सिक्सर बसणार आहे की शेवटचा बॉल आणि जसा असतं ना 6 रन, तो प्रकार तुमचा होणार आहे की होणार, काम होणार, पण शेवटपर्यंत ते तुम्हाला ताप देणार आहे. त्यामुळं आशा सोडू नका, निगेटिव्ह विचार करू नका. काम होणार, पक्क होणार, ते कोणतंही असो. लग्न ठरवत असाल, बिझनेस असेल, अजून छोटं मोठं कुठलं काम असेल, हातातनं जातंय वाटतं पण ते मिळणार. या प्रकारची कंडिशन तुमची या आठवड्यामध्ये आहे. पॉझिटिव्ह राहा, शांत राहा, आत्मविश्वास ठेवा, पेशन्स ठेवा. या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. 3 आणि 2 हा तुमचा एंजल नंबर आहे. बुधवार आणि हिरवा रंग आहे. मध आणि पाणी महादेवाला अर्पण करा. घरातल्या करा, कुठेही करा. ओम साईराम. कर्क रास. काम करा, कष्ट करा, त्याचबरोबर मेडिटेशन करा. काम करणार तुम्ही, कष्ट करणार तुम्ही, पण मन चलबिचल राहणार आहे. मनात निगेटिव्ह विचारांचं थैमान राहणार आहे, मनात चिंता राहणार आहे. तर या सगळ्या जाण्यासाठी थोडा वेळ मेडिटेशन करा, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. स्वभाव शांत ठेवा. मेडिटेशन केलं की आपोआपच त्या माणसाचा स्वभाव शांत होतो. त्यामुळे शांत राहा. कामं होत राहतील, पैसा येत राहील. कोणालाही जज करू नका. 2 माणसं बसली आहेत, त्याला तू असं नाही, तू तसं नाही केलं पाहिजे, असं नाही केलं, या भानगडीत पडू नका. आपले ग्रह खराब करून घेऊ नका. आपल्या कामावर फोकस करा, म्हणजे भरभरून तुम्हाला त्याच्यात यश मिळेल. यापैकी काही वाईट असेल ते होऊ नये. आठवड्याची सगळी चांगली फळं तुम्हाला मिळावीत, युनिव्हर्सनं तुम्हाला भरभरून साथ द्यावी, त्यासाठी आहे नंबर 5 आणि 7. वार आहे सोमवार. दूध दान करा. कुठल्या तरी गरीब मुलाला म्हणा, मजुरांना म्हणा, थोडंसं दूध 1/2 लिटरची पिशवी दान करा. ओम साईराम. पुढची रास आहे सिंह रास. पहिली गरज आहे तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्यायची.
हेल्थसाठी तुम्हाला गरज आहे. खाण्यापिण्याची काळजी घ्या. त्याचबरोबर हेल्थची गरज आहे तेवढीच तुमच्या तोंडावर कंट्रोल ठेवायची पण गरज आहे. म्हणजे वाईट बोलू नका, भांडणं काढू नका, प्रिय व्यक्ती तुमच्यापासून लांब जाऊ शकतात या तुमच्या वादविवाद करण्याच्या स्वभावामुळं. तर तोंडावर सुद्धा नियंत्रण ठेवा. नाही तर आर्थिक आणि सामाजिक दोन्हीकडनं तुम्हाला लॉस संभवतो. तर हे काम तुम्ही करू नका. हे काही होऊ नाही आपल्या आयुष्यामध्ये. सगळं नीट राहावं, हेल्थ नीट राहावी, माणसं नीट राहावी, स्वतःवर कंट्रोल राहावं, यासाठी वापरायचं आहे एंजल नंबर 8 आणि 1. वार आहे शुक्रवार, रंग आहे पांढरा. तांदूळ हाताखालच्या कामगारांना, गरिबांना कुणाला तरी दान करा. कुणी दान घेत नसलं तर जिथं अन्नछत्र चालतं त्या ठिकाणी नेऊन जे तुम्हाला शक्य आहे ते दान करा. ओम साईराम. पुढची रास आहे कन्या रास. तर कन्या राशीतल्या ज्या लोकांना विदेशी जायचं आहे त्या लोकांना विदेशी तुम्ही जाऊ शकता असे सगळे ग्रहतारे झालेले आहेत. घरातील वातावरण आनंदी राहील पण खर्च जास्त करू नका. वायफळ खर्च, हॉटेलिंग करणं किंवा मोबाईल घेणं, गाड्या घेणं, नाहक फिरायला जाणं, नाहक खर्च करणं हे सगळं टाळा. कारण तो पैसा पुढे तुम्हाला उपयोगी पडेल. मौज मजेवर जास्त पैसा घालवू नका. त्याऐवजी काहीतरी धार्मिक किंवा आपली ब्रेसलेट वगैरे घ्यायचे तिथं तो पैसा लावा. त्यानं तुमची उन्नती होईल. तुमचा नंबर आहे 2 आणि 4. रंग आहे पिवळा. वार आहे गुरुवार आणि 2 केळं महादेवांच्या देवळात नेऊन ठेवा. आता जर महादेवांच्या देवळात तुम्ही जात नसाल तर 2 केळं देवापाशी ठेवा. नंतर गाईला घाला, नाही तर कुणाही मुलांना खायला द्या. ओम साईराम. पुढची रास आहे तुळ रास. तर तुळ राशीला आध्यात्मिकाची गरज आहे. ईश्वराशी जोडले जाल, मन शांत राहील. हा आठवडाच तुमचा असा आहे की तुम्हाला देवाच्या देवळात गेल्यावर शांतता वाटेल, एखादं काही वाचल्यावर शांतता वाटेल, एखादा जप केल्यावर शांतता वाटेल. असं अध्यात्मिकाकडे तुम्ही या महिन्याला, या आठवड्याला तुम्ही जाणार आहात, अशी तुमचं हे आहे. पैसा आणि हेल्थ सर्व काही चांगलं राहणार आहे. हे सगळं चांगलंच राहावं म्हणून 4 आणि 7 हा नंबर वापरायचा आहे. सोमवार हा वार आहे. पांढरा रंग आहे. महादेवाला पिवळी फुलं नेऊन अर्पण करायची आहेत. देवळात करा, घरात करा, कुठेही करा. आठवडाभर उपाय करा, नाहीतर आज उद्या करा. पुढची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीची अडकलेली कामे होतील. या आठवड्याला जी कामं अडकली आहेत ती होतील, पण मनाची चिडचिड, मनातले निगेटिव्ह विचार, मनातलं जेलसी, दुसऱ्यावर जळणे हा स्वभाव जो आहे तो याला टाटा बाय बाय करा. 2024 सालाकडे आपण निघालो आहे. तर वृश्चिक राशीनं स्वतःचा कपड्यांवर करायचा खर्च, दुसरी गोष्ट कुणावर जळणं, कुणाच्या तरी चुगल्या लावणं, यामुळे आपले राहू केतू आपण खराब करून घेतोय. तर हे कृपया करू नका. राग आला तरी हे सत्य आहे. निगेटिव्ह विचार नको. त्याचबरोबर कुणालाही बोलताना लगेच रिॲक्ट करू नका. मी आता तुम्हाला बोलले तर लगेच खाली येऊन कमेंट करणार तुमचे ग्रहतारे खराब आहेत म्हणून, की असं नसतं काही. तसंच आपण बोलतोय, गप्पा मारतोय, त्यावेळी तुम्ही म्हणू शकता, कुणाला तरी एकदम काहीतरी बोलू शकता. तर या गोष्टी करू नका. आपले ग्रह खराब करून घेऊ नका, नाहीतर ती भांडणं कोर्ट कचऱ्यांपर्यंत सुद्धा जाऊ शकतात. काय करायचं आहे? शांत राहा, मेडिटेशन करा, रिॲक्ट करू नका, हसत राहा. ज्यांच्याशी बोलायचं त्यांच्याशी हसून बोला. नाही बोलायचं एक स्माईल देऊन पुढे जा. पण कुणाशी वादविवाद होतील या भानगडीत पडू नका आणि वायफळ खर्च पैसा करू नका. 8 आणि 3 हे तुमचे एंजल नंबर आहेत. गुरुवार वार आहे. रंग पिवळा आहे. काय करायचं आहे? ही चिडचिड थांबावी, हे निगेटिव्ह विचार थांबावेत, हे खर्च थांबावेत, हे चुगल्यांच्या सवयी जाव्यात किंवा नाहक जे आपण करतो ते सगळं संपावं. आपलं 7 बत्तासे घ्यायचे आहेत आणि आपल्याच डोक्यावरून आपण उलटे उतरवायचे आहेत. आणि सोमवारी आणि मंगळवारी कधीही करू शकता. चुरगळायचे आणि पिंपळाच्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत. आज आणि उद्या 2 दिवसात हे काम करा. म्हणजे आठवडाभर तुमचं तोंड शांत राहील, मन शांत राहील. धनुरास. तणाव, चिडचिड, तिथंच तुम्ही अजूनही चाललेला आहात आणि तेच होणार आहे. तणाव आणि चिडचिड होत राहील. कुठंतरी तुम्हाला सहलीला जायचंय, यात्रेला जायचंय, ट्रिपला जायचंय आणि ती कॅन्सल होतीये म्हणून तुमची चिडचिड होईल. पण असं कॅन्सल हो करत करत ती शेवटी घडेल सुद्धा. एखादी यात्रा तुम्हाला यावेळी घडेल आणि सफल होण्याची शक्यता आहे. आता
तुम्हाला जी चिडचिड होतीये, जे डिप्रेशन होत आहे, ज्याला या आठवड्यासाठीचा हा उपाय नाहीये, पण तरी पण एक आपला सुती जो पांढरा दोरा असतो तो दोन्ही पायाच्या अंगठ्यांना बांधून ठेवा. तेव्हा नर्वस सिस्टीम संपूर्ण हे निगेटिव्ह विचारातनं, संशय म्हणा, भांडणं म्हणा, जे काही तुमच्या डोक्यात चलबिचल आहे त्याच्यातनं थोडीशी शांतता तुमच्या डोक्याला मिळेल. म्हणून पांढरा दोरा लगेच उठा आणि आपल्या अंगठ्यांना गुंडाळून ठेवा. हा आठवडा पुढच्या रविवारी तो काढून टाका. त्याचप्रमाणे आठवडाभर केशर थोडंसं गंगाजलामध्ये कालवून त्याचा टिळक करा, त्याचा टीका लावा. म्हणजे डोकं शांत राहील, विचार चांगले राहतील, गुरुची साथ मिळेल आणि आठवडा व्यवस्थित जाईल. रंग आहे तुमचा पांढरा, वार आहे सोमवार, नंबर आहे 9 आणि 3. पुढची रास आहे मकर रास. तर मकर राशीला राग, चिडचिड, भांडणं कराल तर प्रेमाची माणसं तुमच्यापासून लांब होतील. हेच लक्षात घ्या. हेच आपल्याला करायचं नाहीये, त्यासाठी उपाय पुढे आहे. भांडणं होतील. कुणाला पैसे उधार देऊ नका, नाहीतर ते पैसे अडकून पडतील. या आठवड्याला पैसा यायची आवक व्यापारी वर्गाकडे चांगली आहे, पण आपल्या तोंडावर आपलं कंट्रोल पाहिजे. सगळ्यांशी, हाताखालच्या वर्करशी असो नाही तर कस्टमरशी असो, हसत बोला, विनम्रपणे बोला, म्हणजे पैसा तुमच्याकडे येत राहील. पैसा उधार मात्र कोणाला देऊ नका. तुमचा नंबर आहे 7 आणि 6, वार आहे शुक्रवार, रंग आहे पिंक. काय करायचं आहे? गणपतीला दुर्वा अर्पण करायचे आहेत. आठवड्यावर केल्या तरी चालतील किंवा मंगळवारी केल्या तरीही चालतील. पुढची रास आहे कुंभ रास. तर कुंभ राशीच्या लोकांना पूर्ण आठवडा लोक तुमचं ऐकतील, तुमचं कौतुक होईल, शरीरात एक नव चैतन्य असल्यासारखं तुम्हाला जाणवेल, कोणत्याही कामात उत्साह वाटेल, निगेटिव्ह विचारांपासून तुम्ही पूर्णपणे बाहेर असाल आणि हसत खेळत हा आठवडा घालण्याकडे तुमचा कल जास्तीत जास्त असेल. कुठं तरी फिरायला जाऊ शकता. स्वतः जिथं गुरु वगैरे मांडले आहेत त्या ठिकाणी तुम्ही फिरायला जाऊ शकता. प्रेमी जनांबरोबर, प्रिय व्यक्तींबरोबर तुम्हाला ट्रिपचा अनुभव यावेळी घेता येतील. मन आनंदी राहील, पैसा येत राहील, त्यामुळे तुम्ही खुश असाल. काय करायचं आहे? 8 आणि 3 नंबर, मंगळवार आणि लाल रंग, गुलाब शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. एक गुलाबाचं फूल कधीतरी महादेवाच्या पिंडीवर सोमवार मंगळवार अर्पण करा. ओम साईराम. शेवटची रास आहे मीन रास. तर मीन राशीनं ओव्हर थिंकिंग करायचंय, नको ते विचार करणं, चिंता करणं, हे सगळं लांब सोडा. पैसा मिळत आहे. ग्रह नक्षत्र तारे 7.5 असली तरी तुमच्या जोडीला आहेत. पैसा कमवायचे दिवस आहेत, ना की निगेटिव्ह विचार किंवा दुसऱ्यांकडे लक्ष द्यायचे. दुसऱ्यांकडे लक्ष द्याल तर 7.5 पुढचं वर्ष आपल्याला कसं येणार आहे हे माहित नाहीये. त्यामुळे आत्ता ज्या कामावर तुम्हाला फोकस करता येईल तेवढाच करा, बाकी कुठेही लक्ष देऊ नका. निगेटिव्ह विचारांना थारा देऊ नका, ओव्हर थिंकिंगला थारा देऊ नका, काहीही करू नका. त्याचबरोबर पैसा तर मिळत राहणार आहे, पैशाला कुठं अडचणी नाही आहेत, पण हेल्थची काळजी घेणं गरजेचं आहे. सर्दी, खोकला, थंडीपासून सावध राहा. कुठं कान दुखतील, कुठं नाही का जॉईंट्स दुखतील, असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे थंडीपासून स्वतःचं संरक्षण स्वतः करा. आजारी पडाल असा हा आठवडा आहे, तर हे घडू देऊ नका. आणि ते घडू न देण्यासाठी काय करायचं आहे? तर एंजल नंबर वापरायचा आहे 9 आणि 4, रंग आहे पिवळा, वार आहे गुरुवार आणि मंगळवारी मारुतीला गूळ ठेवायचा आहे. जाऊन मारुतीच्या देवळामध्ये हा तुमचा उपाय आहे. हे होतं 12 राशीचं भविष्य. या आठवड्याचं कसं वाटलं हे मला जरूर सांगा. छान छान कमेंट करा. वरती दिलेल्या नंबरवर तुम्हाला जे हवं आहे ते पटपट घ्या. 12 राशीची ब्रेसलेट आपल्याकडे आहेत आणि ती लवकरच आपण द्यायला पण सुरुवात करणार आहे. तरी किमती काय, त्याच्यावर मी छानपैकी ऑफर ठेवलेले आहेत. हे सगळं विचारण्यासाठी वरती दिलेल्या नंबरवर फक्त व्हॉट्सअप मेसेज नाहीतर व्हॉट्सअप व्हॉइस रेकॉर्डिंग करा. कृपा करा कोणीही फोन करू नका आणि पेशन्स ठेवा. ताई लगेच तुमच्यापाशी मिळणार नाही. ताईकडनं काही घ्यायचं तर 1 महिना जाणार आहे असं मनामध्ये ठरवा आणि नंतर माझ्यापाशी या, म्हणजे मी 7 दिवसातच तुमच्यापाशी पोहोचेल. तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.